नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील जिजामाता लेडीज हॉस्टेल येथे एका 14 वर्षीय चिमुकलीला हॉस्टेलमध्ये असलेल्या गृहपाल महिलेकडून मारहाण करण्यात आली होती. तसेच गृहपाल असलेल्या महिलेने लेडीज हॉस्टेल येथे राहत असलेल्या मुलींकडून शौचालय तसेच घराचे संपूर्ण काम करून घेण्यात येत आणि हे काम केले नाही म्हणून 14 वर्षीय मुलीला मारहाण करीत तिचा हात फ्रॅक्चर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर पीडित मुलीची आई अनिता सोनवणे यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमानगी शिंदेला अटक झालीच पाहिजे नाही. एवढा अत्याचार करून तुम्ही तिला पाठीशी घालते. इमानगी शिंदेला अटक झालीच पाहिजे नाही आणि पोलीस प्रशासन बी तिला पाठीशी घालताय. त्यांनाही अटक झाली पाहिजे नाही. माझ्या मुलीचा मोडून तोडून टाकला त्यांनी. इमानगी शिंदेला अटक झालीच पाहिजे नाही. तिने खूप अत्याचार केले तरी पोलीस प्रशासन तिला पाठिंबा करत आहे. माझी मुलगी जीवना मरणाची दाट पडली आहे. यांनी पोलीस प्रशासन तिला फूट सपोर्ट करत आहे. माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या मुलीला काय मागणी आपल्याला इमानगी शिंदेला अटक झाली पाहिजे. माझी एवढीच मागणी आहे. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे नाही. इमानगी शिंदे इथे जिजामाता हॉस्टेलची केअरटेकर आहे. तिने माझ्या मुलीला मारहाण केली. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.